स्टुडंट गुड मॉर्निंग. कसे आहात? व्यवस्थित. स्टडी चालू आहे का? स्टडी नाही चालू, ऑनलाईन आहे आता. लक्षात ठेवा, मला माहीत नाही तुम्ही स्टडी करतात की कुठे फिरतायत का कुठे गावाला गेलात का काही मुलं परीक्षा देत आहेत. 9वीचे मुलं परीक्षा देत असतील, 8वी 5वी ते 9वी, 11वीचे मुलं, 11वी सायन्स कॉमर्स आर्ट परीक्षा देत असावेत असा माझा अंदाज आहे. आणि 5वी ते 9वीचे मुलं पण परीक्षा देत असावे, कारण त्यांची एक्झाम आता चालू आहे. तर जे विषय असेल त्या विषयाचाच तो स्टडी करू शकतात ना, बरोबर नाही? येस्टरडे वी हॅव लर्न ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स अँड इंग्लिश, व्हेरी इझी सेंटेन्सेस. डू नॉट, सर्व नकारात्मक वाक्य आपण काल बनवलेले होते. डोंट गो देअर, डोंट डान्स, नाही का? डू नॉट ड्रिंक कॉफी, डू नॉट ड्रिंक कोल्ड, म्हणजे थंड पिऊ नका. आता समर वेकेशनमध्ये तर थंड पिणारच ना. दे मस्ट हॅव टू ड्रिंक कोल्ड, whatever it may be, thumbs up, limca, mirinda and so on. पण थोडंसं घेतलं तरी चालेल. लिटल क्वांटिटी, क्वालिटी स्टँडर्ड बट क्वांटिटी लिटल स्मॉल. 50 ml, 70 ml, असं थोडं थोडं घ्यायचं. टुडे वी आर गोइंग टू लर्न सायन्स मित्र, शास्त्र. आता या ठिकाणी वी हॅव सीन मेनी फ्लावर्स. तुम्ही भरपूर फुलं पाहिलेले आहेत का नाही? रोज फ्लावर, हिबिस्कस फ्लावर. हिबिस्कस माहिती आहे तुम्हाला? रोज म्हणजे गुलाब, हिबिस्कस जास्वंद. आता प्रत्येक फुलामध्ये वेगवेगळे प्रकार तर असतातच, पण आज आपण ट्रान्सफर सेक्शन ऑफ फ्लावर, TS ऑफ फ्लावर, इथं नाव दिलं नाही, तुम्ही नाव लिहायचं आहे मित्र. मी तोंडी सांगतो तुम्हाला, TS ऑफ फ्लावर. आता इथे आकृती आपण दिलेली आहे. या ठिकाणी ओहोरी कोणती आहे तिला नाव द्यायचं आहे, ओहोरी आहे का नाही? सेपल्स कोणते, पेटल्स कोणते, पोलन ग्रेन्स कुठे आहे, नाही का? स्टाईल कुठे आहे, स्टिग्मा कुठे आहे? हा ग्रीनरी भाग, हा फंक्शन काय करतो? डू द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे काय मित्र? प्रकाश संश्लेषण. आणि प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? की वनस्पती हिरव्या, ज्यामध्ये क्लोरोफिल आहे, क्लोरोफिल पिगमेंट मित्र हो, ज्या हिरव्या वनस्पती आहेत ना, मग त्या व्हॉट एव्हर इट मे बी, लीफ म्हणजे पानं हिरवे आहेत. पूर्ण झाडाचे पानं हिरवे आहेत, कारण त्याच्यामध्ये काय आहे? क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत, बरोबर की नाही? आणि ते काय कार्य करतं? फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे काय? प्रकाश संश्लेषण ही क्रिया करत असतात. प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे काय? की वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन, O2. आता हिरव्या वनस्पती वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतात. ऑक्सिजन निर्मिती ही भरपूर होते, आणि म्हणून आपण काय म्हणतो? झाडे लावा, झाडे जगवा, प्लॅन्ट द ट्रीज, आहे का नाही? वर्षातून एका माणसाने 10 तरी झाडं लावली पाहिजे आणि ती जगवली पाहिजे. 100 लावून जर ती जगवली नाही तर तिचा उपयोग नाही, इट इज युजलेस. आणि म्हणून झाडे लावा आणि झाडे जगवा. जर आपण 10 झाडं लावली आणि ती 10च्या 10 जगली, 9 जगली तरी चालेल, पण ती जगवा. वर्षभर पाणी, खत वगैरे टाकून
कारण ऑक्सिजन हा भरपूर एक झाड तोडलं तर 10 झाडी लावायची, नाही का. मॅच्युअर झाड, परिपक्व झाड झाल्याशिवाय तोडायचं नाही आणि नंतर मग झाडं लावायची. एखादं तोडलं तर 5 झाडी लावायची, असं चालू ठेवायचं सर्क्युलेशन. आता या ठिकाणी फुलं, मग आता स्टाईल, स्टिग्मा, पोलन ग्रेन्स. आता पोलन ग्रेन्स हे ओव्हरीवर जाऊन पडतात, नाही का. आणि नंतर मग ओव्हिल्स इथं हे ओव्हरीमध्ये गेल्यानंतर फर्टिलायझेशन टेक्स आणि नंतर मग त्याचं रूपांतर बी मध्ये होतं आणि बीचं जर्मिनेशन होतं, सीड, जर्मिनेशन ऑफ सीड्स. मग ते द्विदल वनस्पती असो की एकदल असो, डायकॉटिलिडॉन, मोनोकॉटिलिडॉन, आहे का नाही. मग ते हरभरा आहे, शेंगदाणा आहे, नाही का. आणि त्याचं जर्मिनेशन झाल्यानंतर परत एक प्लॅन्ट मिळतं, नाही का. आणि परत मग स्टाईल, स्टिग्मा, ओव्हरी. इथं नाव द्यायचं, स्टाईल कुठे आहे, स्टिग्मा कुठे आहे, पोलन ट्यूब कुठं आहे. या ठिकाणी पोलन ट्यूब, या ठिकाणी कोणत्या ठिकाणी पोलन ट्यूब आहे, इथं पोलन ट्यूब आहे का, इथं स्टिग्मा आहे का, स्टाईल आहे का, हे पोलन ग्रेन्स आहे का, ही पोलन ट्यूब आहे का, ही ओव्हरी आहे का, सेपल्स आहे का, पेटल्स आहेत का. हे तुम्ही नावं द्यायचे. 3 मार्काला फिगर येते मित्र, 10वीला पण आहे आणि याचा ट्रान्सफर सेक्शन 12वी सायन्सला पण आहे, बरोबर की नाही. प्रॅक्टिकलला आहे मित्र. आणि मग हिरवा भाग आहे, पोलन ट्यूब कुठे आहे, आणि अशा प्रकारे फुलाची आकृती, ड्रॉ अँड लेबल फ्लावर, ट्रान्सफर सेक्शन्स ऑफ फ्लावर, TS ऑफ फ्लावर, असा प्रश्न तुम्हाला येतो. आणि चांगल्या प्रकारचे आकृती काढा तुमच्या वहीमध्ये, सायन्सच्या वहीमध्ये काढा आणि ती नावं लिहा. एकदा पुस्तकात बघा आणि न पाहता नावं लिहा, म्हणजे तुमचे 2-3 नावं तरी लक्षात राहतील शेवटपर्यंत, बरोबर. मग आता सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्र, नवीन जे असेल ते शेअर करा. ओके, स्टडी करा सायन्सचं.